केवळ दारूचा ग्लास फुटला आणि एका तरुणाचा जीव गेला। नागपूर शहर हादरवणारी घटना। देशी दारूच्या दुकानात कामगारांनी एका निष्पाप तरुणाचा हातात लाकडी बास घेऊन जीव घेतला। ही केवळ हत्या नाही, ही माणुसकीला काळिमा फासणारी कृत्यता आहेत। नागपूर शहरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 29 एप्रिलला एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। सोनबानगर येथे राहणारा 27 वर्षीय सूरज सुभाष भलावी हा खडगाव मार्गावरील सायरे देशी दारू दुकानात दारू पिण्यास गेला होता। दारू पित असताना त्याच्या हातून चुकून एक ग्लास जमिनीवर पडून फुटला, परंतु त्यानंतर जे घडलं ते माणुसकीच्या कल्पनेलाही हादरवणारं होतं। त्या तत्काळ क्षणात दुकानातील कामगारांचा संताप अनावर झाला। विशाल दिवेकर, रोहित वरखडे, संदीप चव्हाण, सुनील गोटे, प्रभाकर चिंतामणी आणि इतरांनी मिळून त्यांना बेदम मारहाण केली। हाताने, लाथांनी आणि लाकडी बासाने डोक्यावर प्रहार करत त्यांनी सूरजला अक्षरशः मृत्यूपंथाला लावलं। एवढ्यावरच थांबले नाहीत, तर गंभीर जखमी अवस्थेत त्याला जवळच्या सांडपाण्याच्या नालीजवळ फेकून दिलं। मृतकाचा भाऊ सौरभ भलावी आणि पोलिसांनी त्याला तात्काळ मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, परंतु 30 एप्रिल रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। ही घटना केवळ शौर्याची परिसीमा नाही, तर नागपूर शहरात वाढणाऱ्या हिंसाचाराचं एक भयावह उदाहरण बनली आहे। या प्रकरणात वाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध कलम 103, 189, 191, 190 अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे। एक ग्लास फुटला म्हणून एक तरुण कायमचा संपविला गेला। ही माणसातली दहशत, ही दारूतली विकृती। एका ग्लासमुळे एका कुटुंबात चिरस्थायी अंधार पसरला आहे। सूरजच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाण्याचं नव्हे तर न्यायाची आस आहे। अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा अशा घटनांचा स्फोट होतो आणि समाजाची माणुसकी हरवते। नागपूर शहरासाठी हा जागृतीचा क्षण आहे।